नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ग्रो विथ साईनाथ. तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आम्ही तुमच्यासाठी एक पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे. ज्या पॉडकास्टमध्ये आपण करिअर संदर्भात चर्चा करणार आहोत. तर ह्या करिअर संदर्भात चर्चा करण्यासाठी मी बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे मिस्टर अभिजित पालेकर यांना, जे गेल्या 20 वर्षापासून या फील्डमध्ये कार्यरत आहेत आणि आजपर्यंत त्यांनी बऱ्याच होतकरू मुलांना जॉबची सुवर्ण संधी दिलेली आहे. तर आपण थेट त्यांच्याशीच बोलूया. तर नमस्कार आहे दादा, तुमचं आपल्या ह्या चॅनलमध्ये. काय सांगाल नमस्कार सर्वांना. तुमच्याबद्दल? खूप खूप नमस्कार. खरं तर आज साईनाथने आपला हा चॅनल थ्रू मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी साईनाथचं खूप कौतुक करेन. कारण त्याने जो विषय आज निवडला आहे करिअर संदर्भात, तो खूपच म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात येतो. सर्वच व्यक्ती आपल्या करिअर संदर्भात नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन कौशल्य शिकत असतात आणि त्यासाठी त्याने हा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आज त्या संदर्भात मी खरं तर आज साईनाथचं कौतुक करेन. साई, खरं तर म्हणजे हा जो पूर्ण आज जो खटाटोप तू मांडलायस ना, तो खूप वाखाणण्याजोगा आहे. आणि ग्रो विथ साईनाथ हे मला खूप कॅची वाटलं नाव, आणि त्याच्यामुळे मी ह्या तुझ्या जे आमंत्रण मला दिलंस ते मी खुला दिलानं स्वीकारलं. धन्यवाद. थँक्स दादा, की तुम्ही माझ्या बोलण्यावर आमंत्रित केला, लगेच तुम्ही आलात आणि ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही तुमची हजेरी लावली, त्याबद्दल खरंच धन्यवाद आहे. तर दादा, माझा प्रश्न, बरेच असे प्रश्न आहेत माझ्या मनाचे, तुम्हाला मी विचारणार आहे. बरं. तर पण त्याच्या आधी तुमच्याबद्दल काय सांगाल तुम्ही जनतेला, की तुम्ही ह्या फील्डमध्ये कशा आलात आणि कशापासून, म्हणजे कधीपासून तुम्ही याची सुरुवात केली, ते सांगा त्यांना. खूप छान प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न माझ्या इंट्रोडक्शन बद्दल आहे. म्हणजे तो खरंच जे आपले व्ह्युअर्स आहेत, आपले जे सबस्क्रायबर आहेत तुमचे, त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. 2005 साली मी या क्षेत्रामध्ये आलो. माझं ग्रॅज्युएशन 2005 झालं, 2005 जूनला. आणि त्याच्यानंतर नोकरीच्या शोधात मी जेव्हा निघालो, तर सगळ्यात पहिला जो माझ्यासाठी धक्का होता तो म्हणजे माझ्या पॅरेंट्सने काय केलं होतं की नोंदणी करतो आपण याच्यासाठी, जॉबसाठी वगैरे. तर ते नोंदणी वगैरे केली होती आणि त्या नोंदणी थ्रू एक हे आलं होतं, मला एक जॉब आला होता. आणि त्या जॉबसाठी मला एक सर्टन अमाऊंट भरायची होती, 2,500 रुपये समथिंग. आणि त्या ह्याच्यामध्ये, त्या पिरियडमध्ये माझ्याकडे तेवढी रक्कम नव्हती, कारण मी शिकत होतो. वडील रिटायर असल्यामुळे त्यांच्याकडे पण तेवढी रक्कम म्हणजे ती सेव्हिंग म्हणून त्यांना काढून द्यायची होती. आणि त्यांनी ते तसं केलं. 2,500 रुपये एक रक्कम काढली आणि ती एक सर्टन ड्राफ्ट बनवलं. ड्राफ्ट बनवून मला ते, म्हणजे त्यांनी ते पोस्टा थ्रू त्या समोरच्या फर्मला पाठवून दिले. मंडळी, या ठिकाणी मला असं नमूद करायचं आहे की हे जे पैसे भरून आपण एखाद्या जॉबसाठी वगैरे अप्लाय वगैरे करतो आणि त्यानंतर पुढे जाऊन त्याची फसवणूक होते, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला अनुभव आणि तो शेवटचा. तुम्ही त्यावेळेला पैसे भरलेले? पैसे भरले आणि पैसे भरून त्या जॉबसाठी मी अप्लाय वगैरे केलं. आणि नंतर कळलं की ती जे युनिट आहे, ते जे कंपनी आहे, ती एक्झिस्टच नाहीये. ओके. आणि तिथेच मला एक धडा मिळाला की बाबा, लोकांना, म्हणजे मी आज फसलेलो आहे, पण बाकीची लोक कुठेही या अशा पद्धतीच्या फसवणुकीला बळी पडू नयेत. आणि तेव्हाच मी ठरवलं की करिअरमध्ये काहीतरी असं करायचं की जिथे लोकांची फसवणूक होणार नाही, लोकांना चांगलं मार्गदर्शन मिळेल, लोकांचं करिअर कुठे ना कुठेतरी चांगल्या वळणावरती येईल. आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की मार्गदर्शन करायचं लोकांना. जे मुलं येतील, विद्यार्थी येतील, करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी येतील, त्यांना आपण मार्गदर्शन करायचं. ग्रेट ग्रेट. आणि ते करत असतानाच पुढे 2006-07ला आम्ही एक युनिट चालू केला, एक छोटेखानी युनिट चालू केला, जो सुरुवातीला घरूनच ऑपरेट करत होतो, मी आणि माझा मित्र. म्हणजे आम्ही दोघं कॉलेज फ्रेंड होतो. तर दोघांनी तो युनिट चालू केला. आणि हळूहळू म्हणता नाही म्हटलं, 2009ला एक बऱ्यापैकी त्या पूर्ण सेटअपला एक चांगला वाव मिळाला. आणि 2009-10च्या दरम्यान मला वाटतं त्यावेळी इंडस्ट्री क्रायसिस आले होते. आणि त्या इंडस्ट्री क्रायसिसमध्ये सुद्धा आम्ही तग धरून होतो आणि बऱ्यापैकी एक चांगला युनिट आम्ही उभा केला. आणि त्याच्यानंतर काही कालांतराने माझ्या मित्राला पण, म्हणजे ही इज इंटरेस्टेड, म्हणजे तो त्या ह्याच्यामध्ये त्या फील्डमधला जरी नसला, त्याचं फील्ड जरी वेगळं असलं, तरी त्याला बिझनेस करण्याच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. पण काही कालांतराने त्याचा जो व्यवसाय म्हणा किंवा त्याची जी इंडस्ट्री आहे ती वेगळी असल्यामुळे त्याला या क्षेत्रामध्ये पुढे वेळ देता आला नाही. पण मग मी 2012-13 नंतर मी ह्याच क्षेत्रामध्ये कंटिन्यू केलं. आणि आजही रिक्रुटमेंट आणि कन्सल्टिंग, त्याचबरोबर आपण म्हणूया काउन्सिलिंग, ह्या प्रकारात मी सध्या गेली तब्बल, म्हणजे 2005 पासून आतापर्यंत. पुढच्या प्रश्न जाण्याच्या अगोदर ऍक्च्युली कावळांचा आवाज भरपूर येतो ना.
पण ठीक ठीक आहे, आहे हा. दादा, तुम्ही खूप चांगली लोकेशन चूज केलेली आहे. म्हणजे Okay. तुम्हीच केली. हिरवळ आहे सगळीकडे बरं. आणि निसर्ग बघून बरंच वाटतं. हो 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 हो. तर आता माझा पुढचा प्रश्न आहे, म्हणजे असं की आजपर्यंत आपण अशा किती मुलांना, म्हणजे जे कॅन्डिडेट्स असतील त्यांना सुवर्ण संधी दिलेली आहे? पण माझ्या म्हणजे 2005 जर आपण पकडलं, म्हणजे तेव्हा सुरुवात होती, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आम्ही म्हणजे कलेक्टिव्हली ऍज अ बिझनेस म्हणून आम्ही जेव्हा पहिल्या व्यक्तीला अपॉइंट केलं, अ, अ, त्या व्यक्तीचं नाव माझ्या अजूनही लक्षात आहे. ओके, फर्स्ट. हा, फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत नाही म्हटलं तरी एक 800 ते 1000 पर्यंतच्या लोकांना आम्ही वेगवेगळ्या करिअरमध्ये आम्ही संधी दिलेल्या आहेत. ग्रेट. तर दादा, आपण आता डायरेक्ट आपल्या थेट प्रश्नाकडे बोलूया. हो हो. ज्यातला आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या मते आजची सर्वात मोठी नोकरी संबंधित समस्या कोणती आणि तिच्यावर मात करण्यासाठी तुम्ही कसे मार्गदर्शन करता? सगळ्यात खूप व्हॅलिड क्वेश्चन आहे खरं तर सही हा. याच्यामध्ये करिअरच्या सुरुवातीला जेव्हा आपण नोकरीच्या शोधात असतो, त्याच्यामुळे मला म्हणजे जे जास्त मी एक्सपिरियन्स केलंय मुलांच्या बाबतीत, ते असं आहे की कौशल्य कमी आहे आणि पगाराची अपेक्षा अफाट आहे, म्हणजे बरोबर. सुरुवातीलाच. True. तर ही जी तफावत आहे, तर तिथे मुलांनी सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्यांनी कौशल्य पहिलं ग्रास्प करणं गरजेचं आहे, ते घेणं गरजेचं आहे. आणि नंतर तुम्ही ज्या काही अपेक्षा आहेत त्या तुम्ही ठेवू शकता. आज MNCs वगैरे कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये सुरुवातीच्याच फेजला 5 लाख 8 लाख वगैरे अशा पद्धतीचं एक अमाऊंट दिलं जातं, पण त्यामध्ये तुम्ही कौशल्य घेत नाहीये. पण बरोबर. सुरुवात अशी आहे की जिथे तुम्हाला म्हणजे बेसिक आहे, जो तुमचं जे ग्रासरूट आहे ते तुम्ही बिल्ड करणं गरजेचं आहे. कौशल्य म्हणजे एक्सपिरियन्स बोलता का तुम्ही? कौशल्य म्हणजे एक्सपिरियन्स नाही, एक्सपिरियन्स इज डिफरंट. एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष त्याच याच्यामध्ये काम करत जाता. बरोबर. पण एक मी म्हणेन ना, कौशल्य म्हणजे काय, की एखादी गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की जावा असेल, एखादा IT Skill बोलताय का? प्रोफेशनल आहे, हा, स्किल्स. त्याचे जे स्किल्स आहेत, कोडिंग हा आपला बेसिक स्किल आहे. त्यामध्ये आपण C++ पासून चालू करतो, जावा असतं, त्याच्या पुढे म्हणजे जे काही असेल, PHP असेल, इव्हन बाकीच्या गोष्टी असेल, त्या हळूहळू आपण त्यामध्ये डेव्हलप करत जातो. मग एक स्किल, 2 स्किल, 3 स्किल, 4 स्किल, अशा कोडिंगच्या दुनियेमध्ये आता कोडिंग तर आउट ऑफ डेट होत चाललंय का, कारण सर्व ऍडव्हान्स होत चाललेलं आहे, AI चा जमाना आहे. पण तरी सुद्धा बेसिक ग्रासरूट तुमचा चांगला असला पाहिजे. त्याचं म्हणजे आपण म्हणतो ना, एक लॉजिकल तुमचा एक थॉट असला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे कुठलंही असेल, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, पण तुमचा बेस चांगला असला पाहिजे. येस. तर दादा, जास्त वेळ नाही घेता, की खरंच तुम्ही म्हणजे खूप चांगलं प्रामाणिकपणे उत्तर दिलं प्रश्नाचं. आपल्या प्रश्नांचा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रश्नाचे उत्तर देतात. तर जास्त वेळ नाही घेता, अजून आपले बरेच प्रश्न आहेत, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. हो हो. उमेदवारांना त्याच्या करिअरच्या प्रवासात कोणता सल्ला तुम्हाला वारंवार द्यायला लागतो आणि तो कधी बदलला पाहिजे असे वाटते? हा जो अगोदरचा प्रश्न होता, तो ह्या दुसऱ्या प्रश्नाला कनेक्टेड आहे. म्हणजे कसं, मी वारंवार कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार त्यांना हेच सांगतो की बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे असं एक एक्झाम्पल देईन याच्यामध्ये मी, की मुलाला IT डेव्हलपर म्हणून जॉब हवा आहे. ओके. पण त्याचं जर IT डेव्हलपर समजा, त्याला PHP मध्ये त्याला डेव्हलपमेंट करायची आहे. ओके. पण PHP मध्ये त्याचं जे आपण मॉक टेस्ट वगैरे ठेवतो, त्या टेस्टच जर बेसिक टेस्ट जर तो क्लिअर करू शकत नसेल, तर त्याने त्याच्या ग्राउंड रूट, त्याचं जे ग्रास रूट आहे ते क्लिअर, म्हणजे मी शेवटी असं म्हणेन की कौशल्य, स्किल, ते स्किल्स तो तुम्हाला जास्तीत जास्त डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि हे skill वरती जास्त फोकस केला पाहिजे. आणि थांबवायचं कधी, हा त्याच प्रश्नामध्ये दुसरा एक जोड प्रश्न आहे. थांबवायचं कधी? आता थांबवायचं कधी म्हटल्यानंतर असं वाटतं की अरे, आपण कधीही थांबू नये असं होणार नाही. मला एखाद्या गोष्टीचं नॉलेज आलं, म्हणजे आज मी PHPचं मास्टर आहे, ओके, तुम्हाला कळलं, तुम्हाला मास्टरी झाली आहे त्याच्यामध्ये, मग ऑब्वियस तुम्ही थांबणारच. बरोबर. ओके. पण त्याच्याशिवाय एक म्हणजे ह्या याच्यामध्ये तुम्हाला आलं नॉलेज, पण अजून त्याच्या व्यतिरिक्त काही नॉलेज तुम्ही गेन करू शकता का, याच्यावर भर देणं गरजेचं आहे. आणि भविष्यात तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. स्किल शिकणं महत्वाचं आहे. येस येस येस. माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुमच्यामध्ये नोकरी शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना भावनिक आरोग्य कसा प्रभाव टाकतो? भावनिक आपण म्हणतो, भावनिक म्हणजे कसं की इमोशनल हा जो प्रकार आहे, म्हणजे जो इमोशन्स, जास्त मराठी आहे, हा, इमोशन्स, हा, म्हणजे तो जो आहे भावनिक वगैरे, तो इमोशन्स आपण म्हणतो, ते इमोशन्स खूप मॅटर करतात. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा एखादा व्यक्ती जॉब शोधण्यासाठी निघतो घराबाहेरनं आणि त्याला जॉब मिळत नाही, बरोबर, खूप प्रयत्न करतो तो, 1 इंटरव्ह्यू 2 इंटरव्ह्यू असं करत जातो. मी माझं एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करेन. मी
एक पार्ट टाइम जॉब करत असताना मला त्या जॉबमध्ये रुची नव्हती. मला माझ्या ग्रॅज्युएशन नंतर जॉब करायचा होता, पण चांगला जॉब असा म्हणजे एक व्यवस्थित जॉब असला पाहिजे असं वाटत होतं सुरुवातीच्या एकदम बरोबर. सुरुवातीच्या फेजमध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये मी सकाळचा जो पिरियड असायचा ना, म्हणजे सकाळी 10 वाजता आपण समजा एका ठिकाणी इंटरव्ह्यूला पोहोचलो, तर 2 वाजेपर्यंत हा जो टाइम स्लॉट आहे हा माझा इंटरव्ह्यूचा स्लॉट असायचा. याच्यामध्ये जेवढं शक्य होतं तेवढे इंटरव्ह्यू मी देत होतो. आणि त्या ह्याच्यामध्ये मला वाटतं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जो पहिला 5 ते 6 महिन्याचा पिरियड होता ना, याच्यामध्ये मी 30 ते 40 इंटरव्ह्यू दिले असतील. ओके. त्याच्यामध्ये एखाद 2 इंटरव्ह्यू मध्ये मी क्लिअर केलं. तो टप्पाच सुरुवातीचा होता. पण तरी सुद्धा तिथे वाटलं नाही की तिथे जॉब करावा म्हणून. पण अशा एका ठिकाणी पोहोचल्यानंतर कळलं की हे एक असं ठिकाण आहे, या ठिकाणी आपण आपलं करिअर चांगल्या प्रकारे करू शकतो. ग्रेट. पण मी असं सजेस्ट करेन आपल्या व्ह्युअर्सना, आपल्या नवीन जे करिअर जे आता हे करतायत, सुरुवात करतायत, तर त्यांनी थकून न जाता म्हणजे कुठला एक इंटरव्ह्यू दिला मी फेल झालो, 4 इंटरव्ह्यू दिले मी फेल झालो, 10 इंटरव्ह्यू दिले मी फेल झालो, तर याच्यामध्ये न थांबता तुम्हाला ही प्रक्रिया चालू ठेवायची आहे. कारण प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत. आणि एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा शिकत जाता ना, तर तुम्हाला नवीन गोष्टीसाठी तुम्ही तयारी करता, स्वतःची प्रयत्न करत राहा. येस 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 येस. तर पुढील प्रश्न दादा माझा, जर तुम्हाला एका वाक्यात उमेदवार म्हणजे कॅन्डिडेट्स हो आणि नियोक्त्यांसाठी म्हणजे एम्प्लॉयर बरं परफेक्ट मॅच ही कल्पना स्पष्ट करायची असेल तर तुम्ही कशी स्पष्ट कराल किंवा कशी मांडाल? माझा एक फ्रेमवर्क तयार आहे. म्हणजे जेव्हा आम्ही स्वतःसाठी हायर करतो एम्प्लॉई, तर तो एम्प्लॉई आमच्या 10x मध्ये बसतो का? 10x ही एक चांगली कल्पना आहे जी आज कॉर्पोरेट, सोपं करून सांगा. येस, ही म्हणजे 10x ही जी कल्पना आहे ही आज कॉर्पोरेट जगतामध्ये वापरली जाते बऱ्यापैकी. 10x म्हणजे काय, तर जेवढं मी सॅलरी त्या व्यक्तीला देणार आहे, बरोबर, मी ठरवली आहे माझ्या डोक्यामध्ये की बाबा ह्या व्यक्तीला एवढी सॅलरी फ्रेम आपण देतोय. बरोबर. समजा मी त्याला 1 लाख रुपये सॅलरी देतोय, बरोबर, ओके, महिन्याची. तर त्या व्यक्तीने एका महिन्यामध्ये मला रिटर्न्स जो देणार आहे तो त्याच्या 10 गुणा असला पाहिजे. त्याला आपण 10x प्लेअर म्हणतो. ओके. तर तेवढ्या क्षमतेचा माणूस आपल्याकडे येणं गरजेचं आहे. जर तेवढी क्षमता त्या व्यक्तीमध्ये असेल तर मी त्याला हायर करेन. आता क्षमता कशी कळेल आपल्याला, म्हणजे तो आपल्याला तेवढंच देईल का किंवा तेवढंच रिटर्न आपल्याला त्याच्याकडून मिळेल का, याचा अंदाज मांडणं हीच एक कौशल्य आहे इंटरव्ह्यूअरचं. ओके ओके. म्हणजे आम्ही तशाच पद्धतीचे क्वेश्चन त्यांना विचारतो आणि तशाच पद्धतीचं त्यांच्याकडून इनपुट घेत असतो इंटरव्ह्यू मधून, की त्यांना कळतं, आपण एखादा प्रश्न जो टेक्निकल विचारला त्यामध्ये कळतं की बाबा हा व्यक्ती किती मुरलेला आहे त्या क्षेत्रामध्ये. किंवा समजा आपण एखादा बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह आहे, बरोबर, तर बिझनेस डेव्हलपमेंट तो किती करू शकतो, त्यांनी आतापर्यंत किती क्लायंट्स त्यांनी गेन केलेले आहेत, ओके, तो किती बिझनेस आणू शकतो, त्याचं त्या क्षेत्रातलं वावर किती आहे, किती ब्रँड्स पर्यंत तो पोहोचलेला आहे, किती लोकांपर्यंत त्याचं वावर आहे, कनेक्टिव्हिटी किती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन आपण त्याला अपॉइंटमेंट करत असतो. पण आता माझा याच्यावरती एक प्रश्न आहे. हो. प्रश्न असा आहे की तुम्ही बोलला की 10x. येस. आता 10x म्हटल्यावर तो झाला सेल्स बॅकग्राऊंड मधला मुलगा. नाही, एनिवेअर म्हणजे 10x इफ आय एम डुईंग इन बॅक ऑफिस, हो, तर मी कसं तुम्हाला 10x करून देणार? येस. आता बॅक ऑफिस मध्ये सुद्धा प्रत्येक कसं असतं की प्रत्येक जो फ्रेमवर्क आहे, म्हणजे आपण म्हणूया की IT आपलं एखादा ऑर्गनायझेशन आहे त्याचे 5 वेगवेगळे टप्पे आहेत. म्हणजे जसं की अकाउंट्स आहे, बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे सेल्स आहे, परत जसं बॅक ऑफिस ऑपरेशन आहे आणि लॉजिस्टिक वगैरे हा प्रकार असतो. हे वेगवेगळे ऑपरेशन म्हणजे लॉजिस्टिक वगैरे ते एकत्र झालं. तर ह्या ज्या 3-4 गोष्टी ऑर्गनायझेशनसाठी लागतात, तर त्या प्रत्येकाचं एक फ्रेमवर्क असतं. त्यातून तो व्यक्ती किंवा ती एक पर्टिक्युलर कॅन्डिडेट त्या ऑर्गनायझेशनसाठी, त्या संस्थेसाठी कसा गेन करून देणार आहे. म्हणजे आता आपण असं बघूया की बॅक ऑफिसचा व्यक्ती आहे, पण तो बॅक ऑफिसचा व्यक्ती जसं म्हणतो ना की 10x प्लेअर होईल की नाही होईल, तर ते कसं आहे, तो त्याला दिलेला जो टास्क आहे, त्याचा जो KRA आपण डिझाईन केलेला आहे, तो त्याला किती न्याय देतोय हे बघणं गरजेचं आहे. असं की आपल्या कंपनीसाठी तो व्हॅल्युएबल आहे की किती व्हॅल्युएबल आहे. आम्ही तोच बघतो की तो 10x मध्ये त्या बसतो का. ओके. सगळ्याच ठिकाणी आपण रिटर्न्स मध्ये नाही बघत आहोत. सगळ्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याचं फ्रेमवर्क, त्या युनिटचं, त्या डिव्हिजनचं फ्रेमवर्क डिझाईन केलेलं असतं. त्यानुसार आपण त्याला ते बघत असतो. काही वर्ष अगोदर कसं आहे की जॉब लागला, आमचे आई वडील आम्हाला विचारायचे, म्हणजे मे बी तुमच्या सोबत झालं असेल की जॉब लागला का, आपल्या वडिलांच्या विचारायचे. आपण खूप प्रयत्न करून जॉब लागायचो.
5,000 पगार, 4,000 पगार. आणि त्यावेळेला आपण घरी येऊन पेढेचा बॉक्स वगैरे घेऊन यायचो, मला जॉब लागला. खरं. आणि त्यावेळेला असं वाटायचं की यार जॉब लागला ना, आता जॉब सुटला नाही पाहिजे. बरोबर. त्यासाठी आपण भरपूर मेहनत करायचो, कंपनीला आपण जीव तोडून काम करून द्यायचो. पण आजच्या काळात कसं आहे की म्हणजे तोच प्रश्न परत रिपीट आला की मला जॉब लागला, आता मला एखादी चांगल्या कंपनीत चांगली ऑपॉर्च्युनिटी आली तर मी काय करतो, आपल्या भाषेत बोलतो कल्टी मारतो direct. बरोबर. आणि आपण तो जॉब सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो. खरं. तर हे म्हणजे आता ही आपल्यासाठी संधी आहे की आपण कुठे ना कुठे ह्या गोष्टी म्हणजे बोलतो चुकीच्या करतो. तर त्याबद्दल काय सांगाल? आम्ही ऍज अ कन्सल्टंट म्हणून मी या गोष्टीकडे जेव्हा बघतो ना, त्यावेळी आम्ही या गोष्टी टाळतो. म्हणजे जॉब हॉपर्स आपण या गोष्टीला म्हणू शकतो. समजा एक व्यक्ती एकाच वर्षात 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये जात असेल, ओके, तर त्याला आम्ही सरळ त्याला नाव देतो, ठप्पा असतो एक त्याच्यामध्ये, की बाबा हा व्यक्ती जॉब ऑफर आहे. ओके, पण काही ठिकाणी एक व्हॅलिड रिझन्स असतात त्याच्यामागे. समजा एक अपॉर्च्युनिटी त्यांनी घेतली आहे, ओके, पण समोर त्याला जॉईन केल्यानंतर सुद्धा त्याला एखादी चांगली अपॉर्च्युनिटी समोर दिसली आणि ती वाव असेल, वाव म्हणजे अगदीच योग्य आहे, आपण त्याला MNCs म्हणू किंवा MNCच्या त्यातल्या त्यात एक क्लास कंपनी, आपण मायक्रोसॉफ्ट सारख्या युनिट्स आहेत, त्यातल्या त्यात म्हणजे इन्फोसिस सारखा ब्रँड आहे, TCS सारखा ब्रँड आहे, किंवा एक जे ऑलरेडी 10 आपण म्हणूया टॉप 100 कंपनीज मध्ये जर आपण इंडियामधल्या त्याला एखादी ऑफर आली तर तो सोडणार नाही, तो जाणार तिकडे. बरोबर. ओके, त्यातल्या त्यात दुसरं एक असं आहे की त्याला सॅलरी स्केल जर एखाद्या इंडियन फर्मने सॅलरी स्केल चांगल्या प्रकारचं दिलं तर तो तिथे जाणार. बरोबर. ओके, पण त्याला आपण किंवा आपण म्हणतो ना की हा चुकीचा आहे, हा म्हणजे हा बरोबर आहे असं म्हणून नाही चालणार. त्याचं त्या वेळचं रिझन आपण फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आता आपण बरेच असे तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे घेतले असतील हो. की तुम्ही लोकांचे सीव्हीज वगैरे बघता, ज्याला आपण रिझ्युमे बोलतो. तर बऱ्याच लोकांच्या बायोडेटावर तसं कसं एका वर्षामध्ये 4 जॉब असतात, 5 वर्षामध्ये त्यांनी ऑलमोस्ट 10 जॉब स्विच केलेले असतात. बरोबर. तर तो रिझ्यूम योग्य की अयोग्य? ऍज अ कन्सल्टंट, रिक्रुटर किंवा आपण असं ह्या अँगलने आपण जेव्हा बघतो ना, 5 वर्षामध्ये 10 जॉब हा फ्रेम मी तरी बघताना म्हणेन की अरे याने हा जॉब ऑफरच्या जवळपास पोहोचलेला आहे. ओके, 5 वर्षामध्ये 10 जॉब. ओके, जनरली असं असतं की एक व्यक्ती 2 वर्ष तरी एका युनिटमध्ये त्यांनी आपली काढले पाहिजेत, असं 2 वर्ष एका कंपनीमध्ये केलं पाहिजे. कारण त्याचं कसं तो मार्केटमध्ये सस्टेन होत असतो, तो समजून घेत असतो की करिअर कशा पद्धतीचं आहे, काय आहे, मार्केट कसं आहे, आणि तो त्यात हळूहळू पुढे जात असतो. ओके, त्या याच्यामध्ये जर त्याने त्याच पहिल्याच 5 वर्षामध्ये जर 10 जॉब शिफ्ट केले असतील तर त्याला खरंच म्हणजे उदाहरण म्हणजे आता एक आपण छोटंसं उदाहरण घेऊ ना. आता समजा मला 10 वर्षाचा अनुभव आहे. आता 10 वर्ष आपण जॉब करतो, प्रत्येक वर्षी मी एका कंपनीत काम केलेलं आहे. ओके, 10 वर्ष 10 कंपनी. आता हा कॅन्डिडेट चुकीचा आहे की समोरची कंपनी नाही? याच्यामध्ये प्रत्येक सिच्युएशन टू सिच्युएशन असेल. म्हणजे मी असं म्हणेन की त्यावेळी त्या व्यक्तीबरोबर, आता जसं की आपण ह्याचं घेऊया एक्झाम्पल, जो कोविड आता येऊन गेला, कोविडचा काळ. कोविडच्या काळामध्ये अशी म्हणजे कोविड जसा आला तसं लोकांना जॉबवरून म्हणजे काढलं गेलंय. जे नुकतेच जॉईन केलं त्यांना ऑफर लेटर त्यांच्या हातात असताना सुद्धा त्यांना जॉईन केलं नाही गेलंय. ओके, मग ते जॉबलेस झालेले आहेत, कारण इकडनं सोडलेलं आहे आणि इकडे जॉईन करायचं. बरोबर. ओके, मग एकाच वर्षी त्यांच्या त्या CV मध्ये 2 जॉब 3 जॉब दिसत आहेत. पण जर तुम्हाला डायरेक्ट आता तुम्ही 1 महिना जॉब करताय, 1 महिना पण नाही, 10-15 जॉब करतो, एक्सपिरियन्स टाकून काय फायदा पण नाही त्या गोष्टी. ते आहेच, तो तर आय थिंक युनिव्हर्सल थॉट आहे. त्याचा काय अर्थ नाही टाकत लोक. आता जो आपला प्रश्न होता अगोदरचा, त्याच्याच निगडीत एक प्रश्न आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की 2005 मध्ये जॉब शोधणं खूप अवघड होतं. 2005 म्हणजे 10च्या अगोदरची गोष्ट करू शकतो. खरं. पण आताच्या काळामध्ये बऱ्याच अशा पोर्टल आहेत, आपल्याला जॉब देतात, समोरून कन्सल्टन्सी कॉल करतात, कारण डेटा इकडे तिकडे सर्क्युलेट होत राहतो. तर आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे, जसं आपण बोलतो की तंत्रज्ञान म्हणतो. त्यामुळे म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये झालेले महत्वाचे बदल कोणते त्या टेक्नॉलॉजीमुळे, आणि हे बदल कसे अधिक मानवी बनवता येतील आपल्याला आजच्या काळात? साई, हा क्वेश्चन आहे ना, खूप एकदम खोल आहे आणि हा एकदम थ्रेट क्वेश्चन आहे. बरोबर. असेच क्वेश्चन्स म्हणजे आम्ही जेव्हा संवाद साधत असतो, मित्र आमच्या करिअर डोमेन मधले जे काही मित्रमंडळी आहेत, त्यावेळी या प्रश्नावरती हमखास बोललं जातं. AI हे तंत्रज्ञान आहे, त्याच्याबरोबर ML हे तंत्रज्ञान आहे, जे डेटाबेसवरती काम करतं. टेक्नॉलॉजी, डेटाबेस जनरली कसं आहे, रिक्रुटमेंट हा जो पूर्ण भाग आहे, कन्सल्टिंग आपण म्हणतो याला, रिक्रुटमेंट कन्सल्टिंग, तर हा
जनरली करिअर जेव्हा आपण म्हणतो, वास्ट लेवलला जो काही डेटा आहे लोकांचा, जे जॉब शोधणारे आहेत त्यांच्यावरती हे काम करत असते. ओके, तर तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल आपण कॅन्डिडेटच्या प्रॉस्पेक्टिव्हनी बघतो. मी बरोबर. आता मी कॅन्डिडेट, समजा मी कॅन्डिडेट आहे. ओके, मी जेव्हा जॉब शोधतोय ना, तर जॉब शोधताना सुरुवातीला आपण काय करायचो की आपले स्किल वगैरे टाकायचो की मला ह्या म्हणजे अकाउंट फील्ड, मला नाही, माझं फील्ड काय अकाउंट आहे समजा, तर मी अकाउंट्स टाकलं आणि त्यातल्या त्यात पुढे मी टॅक्सेशन टाकलं किंवा जीएसटी टाकलं, मी टीडीएस टाकलं. हे टाकून मी माझं एक स्किल टाकल्यानंतर मला एक जॉब दिसणार आहे. त्याच्यात आता लोकेशन टाकल्यानंतर सॅलरी टाकणार. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी ऍड करत जातो त्यावेळी मला एक व्हॅलिड 4, 5, 10, 15, 20 ऑनलाईन मला सगळ्या गोष्टी दिसतात. ओके, आता ह्या दिसल्यानंतर मला एक सिलेक्ट करणं की बाबा ह्या पहिल्या 10 कंपन्यांमध्ये अप्लाय करू की नको करू. ओके, हे मी स्वतःला विचारतो आणि विचारल्यानंतर एक व्हॅलिड कंपनीज ज्या वाटतात मला त्यांना मी अप्लाय केल्यानंतर मला त्यातून आन्सर आलं नाही आलं, दॅट इज अ डिफरंट क्वेश्चन. पण आताच्या घडीला काय आहे, तुम्ही तुमचं जर म्हणजे त्या AI आहे किंवा इतर गोष्टी ज्या आहेत आता आल्यात, ज्या डेव्हलप झालेल्या आहेत, त्यातल्या चॅट जीपीटी वगैरे हा प्रकार खूप आहे. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बोललात जरी ना की मला अशा पद्धतीचं एखादं जॉब सजेस्ट कराल का, तुमच्या समोर ऑप्शन्स येतात, 10-15 ऑप्शन्स येतात की हे जॉब अवेलेबल आहेत तुमच्या क्षेत्रातले आहेत, तुम्ही फक्त बोलायचंय. बरोबर, दॅट्स इट. म्हणजे एवढं इझी झालेलं आहे ते टेक्नॉलॉजी. म्हणजे मी असं म्हणजे म्हणेन की जेव्हापासून स्पीच टू टेक्स्ट ही टेक्नॉलॉजी आली मार्केटमध्ये, तेव्हापासूनच खरं तर ह्या तंत्रज्ञानाचा शोध हळूहळू लागत गेला. स्पीच टू टेक्स्ट असेल किंवा टेक्स्ट टू व्हिडिओ असेल किंवा टेक्स्ट टू स्पीच असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू जेव्हा आल्या म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये, तर तेव्हापासून ह्या AI ला खरं तर वाव मिळत गेला आणि आताच्या घडीला AI इज डुईंग अ ट्रेमेंडस जॉब. पण तुझ्या प्रश्नामध्ये असं एक आहे की ह्याला मानवी स्वरूप कुठे मिळेल. बरोबर. ओके, खरं तर कसं आहे, याचा AIचा वापर अवांतर झाला नाही पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेन की ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच गरजेचा AI आहे त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. बरोबर. ओके, जास्त युज नाही झाला पाहिजे. हा, एक तुमच्या कामासाठी त्याचा वापर तुम्ही योग्यरित्या केला पाहिजे. येस. असं नाही की पूर्ण आपली त्याच्यावरती डिपेंडन्सी त्याच्यावरती नाही, मग आपली IQ कमी होऊन जाईल जर आपण सगळ्या गोष्टी त्याला विचारायला लागलो तर. खरंय. पुढचा असा प्रश्न आहे दादा, तुमच्या अनुभवावरून सांगा, जेव्हा तुम्ही कोणालाही मोठ्या संकटातून बाहेर काढले आणि त्याची नोकरी किंवा जीवन मार्गावर आणले असेल. म्हणजे असं प्रश्न सिंपल आहे की बाबा तुम्ही कोणाला संकटातून बाहेर काढला. हा जो प्रश्न आहे ना, तो अगदी मी कॅन्डिडेटच्या बाबतीत नाही, हा पॅरेंट्सच्या बाबतीत आहे. तो सांगेन मी तुला. म्हणजे हा एक खूप छान एक्झाम्पल आहे माझ्याचं. म्हणजे माझ्याकडे ते आणि माझा ते एक एक्सपिरियन्स आहे, तो खूप म्हणजे त्या एक्सपिरियन्स मध्ये तो एक चांगला एक अनुभव आहे माझ्यासाठी की तो मी लोकांना शेअर करतो, मित्रांना सांगतो. एक वडील आपल्या मुलाला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये येतात. ओके, ते वडील आहेत कॉन्ट्रॅक्टर. ओके, बिझनेसमॅन. हा, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपले छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट वगैरे करतात. ओके, बऱ्यापैकी आहे त्यांचं, व्यवस्थित चालतं सगळं. पण मुलगा जो आहे तो मुलगा गावी राहतो. ओके, गावी त्याच्या म्हणजे काका आहेत, त्यांना मदत वगैरे करतो. 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे, कसं रेटत. ओके, पण तो कमालीचा ऍक्टिव्ह आहे. ओके, आता वडील येऊन मला त्या मुलाला घेऊन सांगतात की याला कुठेतरी जॉब बघा. ओके, तुमच्याकडे लावून घ्या, इथे तुमच्याकडे ठेवा, ऑफिसमध्ये थोडंसं कम्प्युटर वगैरे शिकवा आणि हे करा, म्हणजे त्याला सुज्ञ करा, असं शॉर्टमध्ये बोलतात. तुम्ही म्हटलं पहिलं समजून घेऊ देत त्याचं की काय आहे, नंतर आपण बोलू याच्यावरती. आता जेव्हा तो बोलायला जातो ना, तेव्हा वडील इंटरप्ट करतात. ओके, की नाही याचं मला हेच शिकवा, त्याला हेच सांगा. ओके, प्रत्येक वेळी म्हणजे मी एखादा प्रश्न त्याला विचारला की वडिलांचं इंटरप्शन होतं. वडील उत्तर देतात. तर मी वडिलांना म्हटलं की तुम्ही काम करा, एक 15 मिनिटाचा ब्रेक तुम्ही घ्या, पाहिजे तर बाहेर चहा वगैरे पिऊन या, मला त्याच्याशी बोलायचं. ओके, आणि जेव्हा मी त्याचा संवाद साधतो, त्या संवाद साधल्यानंतर मी 20 मिनिटं त्याच्याशी बोलतो एकांतात, आणि 20 मिनिटं झाल्यानंतर वडिलांना फोन करून सांगतो की तुम्ही या, आपण बोलूया सविस्तर. त्या 20 मिनिटांमध्ये त्याचा पूर्ण क्लास घेतलेला आहे मी. मला माझे जे काही प्रश्न आहेत, जे काउन्सिलिंगच्या साठी आम्ही विचारतो, ते त्याला विचारल्यानंतर काही अंदाज आला त्या मुलाबद्दल की बाबा हा मुलगा ज्या ठिकाणी तो करतोय ना, जे काही करतोय ते योग्यच आहे. आणि वडील त्याला प्रेशराईज करतायत आणि खूप प्रेशर त्याच्या मागे बसवलेलं आहे. तर हे कळाल्यानंतर मी म्हणजे मुलाला समजवण्याऐवजी मी वडिलांना समजवलं की बाबा ह्या काळामध्ये तुम्हाला त्याच्या मानेवर बसायची गरज नाहीये, तो चाललाय, तो बरोबर चाललाय, त्याला तुम्ही फक्त सपोर्ट करा, दॅट्स इट.
आता क्षेत्र होतं त्याचं, क्षेत्र हे होतं की क्षेत्र त्याचं त्यांनी निवडलं होतं की मी पोलीस मध्ये भरती होईल, आणि त्यासाठी त्याचं खूप प्रयत्न चालू होते बॅकग्राऊंडला. म्हणजे जसं की तो स्वतःचं त्याचं ट्रेनिंग स्कूलमध्ये जायचा, तो तिथे वेळोवेळी ज्या काही म्हणजे रनिंग म्हणजे शर्यत वगैरे असायची त्यामध्ये तो पार्टिसिपेट वगैरे करायचा. नॅशनल लेवल पर्यंत त्यांनी बऱ्यापैकी जे काही कॅम्प्स होते त्याच्या घरच्याला माहिती होतं की नाही? घरच्यांना सांगूनच जायचा तो. पण असं होतं की त्यांनी ज्या काही 4-5 एक्झाम दिल्या होत्या त्या एक्झाम मध्ये त्याला यश आलं नव्हतं. ओके. आणि त्याच्यामुळे वडील म्हणतात की माझा खर्च तिकडे चाललेला आहे, माझा पैसा वाया जातोय, तर तो तुम्ही आता त्याला ते बस झालं, त्याला इकडे त्याचं टकुरं फिरलंय म्हणून सांगायचे ते. डोकं हा, डोकं तर तुम्ही त्याला इथे व्यवस्थित गाईड करा असं सांगत होते. पण ते शेवटी म्हणजे झालं असं की मी जेव्हा ते बोललो त्यांना, ते बोलल्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर त्याला इंटरव्ह्यूचा कॉल येतो. ओके. इंटरव्ह्यूचा कॉल होतो आणि पुढे त्याचं जे काही सिलेक्शन प्रोसेस असते ती प्रोसेस होते, आणि तो जॉब त्याला लागल्यानंतर त्याचा जो पहिला जो फोटो आहे तिकडे काढलेला त्या ह्याच्यामध्ये ट्रेनिंग स्कूलमध्ये, तो फोटो तो मला पाठवतो. ओके. आणि ती जी तो म्हणजे मार्गदर्शनामुळे मी त्याच्यामुळे म्हणणार नाही, मी असं म्हणेन की त्या वडिलांना मला थांबवता आलं त्यावेळी, आणि जर मी त्यांना थांबवलं नसतं तर कदाचित माझ्याऐवजी अजून 4-5 जणांना जाऊन त्यांनी सांगितलं असतं की याला जॉबला लावा, आणि ते प्रेशर त्या मुलाला वाढलं. कुठे ना कुठे तुम्ही त्यांच्या मनामध्ये ते बिंबवलं ना की मुलाला त्याच्या आवडीचा करिअर चूज करू द्या. दादा, ऑलमोस्ट आपण खूप टाइम स्पेंड केला आज म्हणजे या बोलतात ना पॉडकास्ट साठी, आणि नोकरी संदर्भात आपण चर्चा करतोय, करिअर संदर्भात आपण चर्चा करतोय. बरोबर. त्याबद्दल खरंच तुमचं म्हणजे परत एकदा मनपूर्वक आभार आहेत. हेच ना, आभारच ना? हो, म्हणजे आभार आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर. अजून म्हणजे आता 2च प्रश्न आहेत आपले, अजून बोलू आपण, गप्पा करू थोड्याफार. त्यातला पुढचा प्रश्न असा आहे की एका उमेदवाराचे 3 सर्वात महत्त्वाचे गुण कोणते आहेत जे प्रत्येक एम्प्लॉयरला आवडतात? येस, म्हणजे एखाद्या कंपनीला आवडतात. खूप खूप छान प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की एखादा व्यक्ती एखादी कंपनी जेव्हा हायर करते त्यावेळी काय बघते त्या मुलामध्ये, तर सगळ्यात पहिलं आहे त्याची हॉनेस्टी. ओके, हा पहिला आहे. दुसरा पार्ट आहे जिथे तो कल्चर फिट होतोय का. ओके. म्हणजे तो त्या ऑर्गनायझेशनचं कल्चर जे आहे त्याला तो खरंच तिथे सुटेबल आहे का हे बघितलं जातं. आणि तिसरा, आता हे याच्यामध्ये कसं डिपेंड असतं, म्हणजे मी असं म्हणेन की कल्चर फिट केव्हा बघितलं जातं, जेव्हा तो मॅनेजरियल आणि अबोव त्याच्यावरती असेल. पण इनिशियल फेजला कल्चर फिट वगैरे त्या गोष्टी बघत राहतात. ओके. इनिशियल म्हणजे अगदीच 2, 4, 5 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला कल्चरल फिट वगैरे बघायला जात नाही. पण मॅनेजरल स्किल किंवा मॅनेजरच्या वरची जी काही पोस्ट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला कल्चर फिट कंपनी बघते. येस. आणि हा जो पहिला पार्ट आहे, जो पहिला मगाशी जो ऑप्शन म्हणालो की हॉनेस्टी ही सगळीकडे चेक केली जाते. म्हणजे तुम्ही इनिशियल फेजला आहात, सुरुवातीच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहात, मधल्या टप्प्यावरती आहात, किंवा शेवटच्या म्हणजे अगदीच करिअरच्या खूप मोठ्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहात, तेव्हा सुद्धा तुमची हॉनेस्टी बघितली जाते की किती हॉनेस्टली तुम्ही काम करताय, किती हॉनेस्टली तुम्ही क्लायंटशी डील करताय, किती हॉनेस्टली तुम्ही बिझनेस कंपनीसाठी आणताय. या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेतला जातो. ओके. हॉनेस्टी, सेकंड मी म्हणालो कल्चरल फिट, आणि थर्ड जो आहे तो नथिंग बट मी जसं म्हणालो की 10x वाला जो पार्ट आपण, तर तो तुमच्या त्या रिक्वायरमेंटसाठी किती एक्झॅक्टली फिट होतोय. म्हणजे तो आपण मार्केटिंगचं उदाहरण घेतलं तरी चालेल, किंवा आपण एखादा ग्राफिक्स आहे, कौशल्य स्किल्स, तर तो त्या स्किल मध्ये प्रॉपर फिट होतोय का, ह्या गोष्टी बघितल्या जातात. पण आजच्या काळामध्ये आता असाच प्रश्न, भोळा बापडा प्रश्न. प्रश्न असा आहे की आता एखाद्या कॉर्पोरेट ठिकाणी म्हटलं, आता भारतातलं आता कसं आहे, आपलं बघा, आपली जी मातृभाषा मराठी, जी आपली नॅशनल बोलतात ना, पण हिंदी भाषा पण बोलतो सगळीकडे मॅक्झिमम. पण काय होतं की आजच्या काळामध्ये आपण बघत आलोय की प्रत्येक ठिकाणी इंग्लिश. हो. तर ते गुणामध्ये आजकाल इंग्लिश पण खूप लोक चेक करतात की इंग्लिश आली पाहिजे, कम्युनिकेशन झालं पाहिजे, प्रेझेंटेशन. हा जो पार्ट आहे, मी तिथे थांबवेन तुला. स्किल म्हणजे हा जो बोलतोय ना आपण कम्युनिकेशन, हे स्किल आहे. ओके. तर हे स्किल तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे, आणि हे स्किल तुम्ही इनिशियल फेजला जर तुमच्या म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही डेव्हलप करायला घेतलात ना, तर ऑब्वियस म्हणजे हे स्किल जर तुम्ही आत्मसात केलं तर
तर तुम्हाला पुढे कोणीही थांबवू शकत नाही. कारण कम्युनिकेशन इज द की. म्हणजे जिथे आपण म्हणतोय ना की हे जर चांगलं असेल ना तुमचं, तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. माझा शेवटचा प्रश्न हा. होता की आता तुमच्या दृष्टीने भविष्यात नोकरी शोधण्याचा आणि काउन्सिलिंग चा मोठा ट्रेंड कोणता असेल? काउन्सिलिंग करिअर आजकाल गरज आहे मुलांना, करिअर काउन्सिलिंगची या सगळ्या गोष्टींची गरज आहे. राईट राईट राईट. त्याबद्दल काय सांगा? खरं तर काउन्सिलिंग ही मस्ट आहे. म्हणजे मी असं म्हणेन की शाळा ही जी असते आपली सुरुवात आपण जिथे करतो करिअर नथिंग बट आपण शिकतो सगळ्या गोष्टी. बरोबर. काउन्सिलिंग ही तिथेच येते. तुमच्या शिक्षणापासूनच तुमची काउन्सिलिंग चालू होते. आणि हळूहळू जेव्हा तुम्हाला शैक्षणिक काउन्सिलिंग झाली, तर शैक्षणिक नंतर तुमची करिअर काउन्सिलिंग संदर्भात. बरोबर. मग तुम्ही करिअर कोणतं निवडावं, तुमच्या करिअरमध्ये त्या कोणता म्हणजे नक्की पाथ कसा असला पाहिजे त्या करिअरचा, ह्या सगळ्या बाबतीत तुमच्या करिअरच्या पहिल्याच टप्प्यावरती ह्या बाबतीत चर्चा केली जाते. आता जसं तुम्ही आता तो प्रश्न उत्तर दिलं मला, त्याच प्रश्नाची निगडीत माझा प्रश्न आहे. म्हणजे आता हे थोडंसं आपल्याला आपल्या शालेय शिक्षणात जावं लागेल. शालेय शिक्षण म्हणजे 10वी. आता 10वी म्हटल्यावर आपण बघा, शिक्षण म्हटलं की साहजिक आहे, आपल्याला शिक्षणासाठीच आपण करतो की चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटल्या पाहिजेत. काय बोलतो आपण, जॉब्स वगैरे. हे ग्रॅज्युएशन का करतो आपण? कोणी ड्रॉपआउट वगैरे असतो, बिझनेसमॅन पण बनतो. असं नाही की वैयक्तिक आपण त्याच्याकडे स्किल असतात, त्याच्याकडे नॉलेज असतं. असं नाही की त्याचं स्किल नसतं त्याच्याकडे. स्किल सगळ्यांना लागतात शिक्षणाच्या व्यतिरिक्त. आता शिक्षण म्हटल्यावर 10वी. आता 10वीला कसं आहे की मी जेव्हा लहान की आम्ही 10वी नंतर काय केलं पाहिजे, म्हणजे 10वी नंतर आम्ही कोणत्या आर्ट्स मध्ये गेलं पाहिजे की कॉमर्स मध्ये गेलं पाहिजे की इंजिनिअरिंग केली पाहिजे. आता कसं शिक्षणामध्ये बऱ्याच काही सवलती आलेल्या आहेत. टीचर लोक काउन्सिलिंग पण करतायत खूप. तर आजच्या डेटमध्ये प्रत्येक शिक्षकाने 10वी नंतर मुलांना सांगितलं पाहिजे का की बाबा तुम्ही ह्या गोष्टी करा? शिक्षकाने सांगितलं पाहिजे की पालकांनी सांगितलं पाहिजे की एखाद्या करिअर कोच? कसं माहिती आहे की आता माझ्या बाबतीत सांगतो, मी जेव्हा 10वी झाली ना माझी, त्यावेळेला 10वी नंतर मित्र कॉमर्स घेतात म्हणून मी पण कॉमर्स घेतला. ओके. माझी आवड होती ड्रॉइंग काढणं, चित्रकला. इव्हन मला हे खगोलशास्त्र वगैरे जास्त आवडतं. अंतराळामध्ये जास्त नॉलेज होतं, आवडायचं मला. दिवस रात्र मला कोणी 10 वेळा सांगितलं की हे तुम्ही आवडीने ऐकेल. मे बी ते बोलतात ना, डेस्टिनी म्हणा, की आपलं शिक्षण आपल्याला नाही वाटत आपण त्यावेळेला असं कोणी काउन्सिलिंग, म्हणजे म्हणून मी विचारला प्रश्न की काउन्सिलिंग गरजेची आहे का? म्हणजे अशी कसं आहे, एक स्टेज असा असतो की ज्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन वाढतं तुमचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. माझा आमच्याच ह्याच्यातला मित्र आहे. तो त्याचं ग्रॅज्युएशन करतो कशामध्ये, कॉमर्स मधून. बरोबर. ओके. पण एका स्टेजला जातो तो, म्हणजे करत नाही ग्रॅज्युएशन करत असतो. म्हणजे सेकंड इयरला किंवा फर्स्ट इयरला असणार तो मे बी. आणि त्याच वर्षामध्ये त्याला साक्षात्कार होतो की माझं हे फील्ड नाहीये, माझं फील्ड सायन्स आहे. कारण त्याने म्हणजे त्या काळामध्ये त्याने बऱ्यापैकी फर्स्ट क्लासच्या याच्यामध्ये तो व्यवस्थित होता आणि हुशार मुलगा होता. पण त्याला कळलं की मला सायन्सला जायचंय. ओके. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याला जेव्हा कळलं की माझं हे डोमेन नाहीये, त्यावेळी त्याने काय केलं, सल्लागाराची म्हणजे सल्ला मसलत थोडीशी केली. काउन्सिलरची. त्याला आपण काउन्सिलर म्हणूया न म्हणूया, कारण त्या काळात म्हणजे एक 15-20 मार्गदर्शन पण बोलतो ना, 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2001 आणि 3च्या मधला हा काळ आहे. जुना. आता त्याच्यामध्ये जर तो एखाद्या मित्राला किंवा एखाद्या म्हणतो ना की त्याच्यापेक्षा सिनियर व्यक्ती आहे, त्याच्याशी तो चर्चा केल्यानंतर त्याला कळालं की हे असं आपल्याला करायचंय म्हणून. मग त्याने आपली स्वतःचं जे काही स्किल आहे ते डायव्हर्ट केलं टुवर्ड, म्हणजे जे काही शिक्षण आहे पुढचं ते डायव्हर्ट केलं इंजिनिअरिंगकडे. डन. महत्वाचं असं आहे की दादा, की आता एखाद्या कॅन्डिडेटने म्हणा जॉब शोधण्यासाठी जर तो जात असेल, तर कोणत्या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी करायला हव्या? ओके. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये फर्स्ट टाइम चाललाय. बरोबर आहे. कारण आता हा साहजिक आहे, एखादा फ्रेशर असेल किंवा एखादा एक्सपिरियन्स पर्सन असेल, तर त्यांनी कोणत्या अशा 5 गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजेत, त्यामुळे माझा जॉब मे बी माझा एक फर्स्ट बोलतो ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, ते होईल. म्हणजे सगळ्यात जेव्हा आपण कोणताही व्यक्ती जेव्हा जॉब शोधला जातो त्यावेळी सगळ्यात पहिलं काय बनवतो, स्वतःचा रिझ्युमे बनवतो. ओके. रिझ्युमे हा म्हणजे इट्स युअर फर्स्ट प्रेझेंटेशन टू अ कंपनी. म्हणजे तुम्ही जाण्या अगोदर तुमचा रिझ्युमे तिथे पोहोचलेला असतो. बरोबर. ओके. मग तो किती कॅची असला पाहिजे, तो तुमच्यापेक्षाही कॅची असला पाहिजे. त्यावेळी समोरची कंपनी, समोरचा HR मॅनेजर तुम्हाला तिथे बोलवेल. बरोबर. ओके. तुम्ही कसे दिसता, तुमचा रंग कसा आहे, तुम्ही म्हणजे ओव्हरऑल हे बघायला त्यांनी बघितलेलं नसतं तुम्हाला. मे बी तुमचा फोटो तुम्ही पाठवला नसेलही, पण ते न बघता एक बेसिक असतो की तुमचा तो जे काही तुम्ही पाठवता ना ते किती प्रेझेंटेबल आहे. बरोबर. म्हणजे फर्स्ट रिझ्युमे. दुसरं काय सांगाल? एक तर पॉइंट झाला रिझ्युमे. रिझ्युमे नंतर दुसरा आहे तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः म्हणजे काय,
कपड्याचा ड्रेसिंग सेन्स. येस, तुमचं हाऊ युअर म्हणजे तुमचं स्वतःचं ग्रूमिंग तुम्ही किती केलेलं आहे, दॅट इज. ओके, डन. कारण म्हणजे काय second मी म्हणजे- बहुतेक वेळा असं बघितलं की इंटरव्ह्यूला एखादा मुलगा गेलाय पण शेवच नाही केलेला आहे प्रॉपर. ओके, तो जातोय पण त्याचं हा? आता बियर्ड चालते. बियर्ड प्रॉपर असली तुमची ना तर तुम्ही असेल, पण तुम्ही आमच्यासारखी ओव्हर आमच्यासारखी चालेल का? तुम्ही कसं आहे, तुम्ही युअर मेड इट प्रॉपर. तुमच्या ह्याला काय म्हणतो त्याला आपण, Look. तुमच्या ह्याला पूर्ण पर्सनॅलिटीला ती सूट असं झालेलं नाही आहे. की विखरलेली दाढी आहे, येस, केस इकडे वाढलेले आहे, असं. नथिंग लाईक इट. सो त्या गोष्टी मॅटर करतात खूप. त्या प्रॉपर जाणं गरजेचं आहे. ड्रेस आणि ड्रेस, तुमचा look. हा ड्रेस, हा म्हणजे तो ग्रूमिंग आपण त्याला म्हणू. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुम्ही मी असं म्हणणार की बाबा तुम्ही टाय घालूनच गेलं पाहिजे, तुम्ही आता हल्ली प्रॉपर कोण करतं ते? नाही करत लोक. नाही करत. फॉर्मल्स पाहिजेत. फॉर्मल्स असणं गरजेचं आहे. फॉर्मल्स इंटरव्ह्यूला जाताना त्या गोष्टी मस्ट आहे. तिसरं जे आपण मगाशी म्हणालो की कम्युनिकेशन, हाव यू आर कम्युनिकेटिंग. तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये बोलता दॅट इज नॉट अ मॅटर, राईट. बट हाव यू आर प्रेझेंटिंग इट. भले तुम्ही मराठीत बोलताय, भले तुम्ही हिंदीत बोलताय, भले तुम्ही इंग्लिश प्रकटपणे बोला. बोलताय, पण तुम्ही Confidently किती कॉन्फिडेंटली बोलता दॅट इज मॅटर. आणि 3 झाले, 4 अजून. 3, हा 5 गोष्टी तू म्हणाला. 5. आता चौथी गोष्ट अशी आहे की जिथे लिसनिंग पॉवर. कॉन्फिडंट, जसं बोललो मग आपण याच्यामध्ये आलेलं आहे. कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशन आहे, पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल ना तुमच्या कम्युनिकेशन मध्ये, म्हणजे ते काही हॉचपॉच घेऊन चाललात तुम्ही, बरोबर. तर अजिबात. मी माझ्या जवळच्या काही लोकांची सांगेन, मी त्यांना सजेस्ट केलं एका कंपनीमध्ये जा म्हणून. तिथे गेल्यानंतर मला समोरच्या क्लायंटकडनं फीडबॅक आला की अरे तुझा एकदम खास माणूस तू पाठवलायस पण तो कॉन्फिडेंट नाहीये रे, असं. म्हणजे मी माझ्या स्किलच आहे. कॉन्फिडन्स स्किल आहे. म्हणजे हाऊ यू आर पुटिंग इट टू समोरच्या व्यक्तीला किती कॉन्फिडेंटली तुम्ही उत्तर देताय त्याचं, ते पण खूप मॅटर करतं. अँड लास्ट इज नथिंग बट, आपण त्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये सगळ्यात जो हायलाइटेड हे म्हणूया की तुमचं ओव्हरऑल जो ऍक्ट असतो, त्या ह्याला रिस्पॉन्स करण्याची पद्धत जी असते त्याच्यावरती पण, म्हणजे आपण म्हणूया बिहेवियर, त्याला आपण इन शॉर्ट आपण असं म्हणूया की इट इज नथिंग बट अ पर्सनॅलिटीज असते ती आपली एक, जी आपण तिथे बोलताना ऍक्ट करताना त्या सगळ्या गोष्टी दाखवत असतो. थँक्स दादा की तुम्ही आपल्याला एवढी महत्वाच्या माहिती दिली आणि हो. आपुलकीने बोललात. जवळजवळ आपण तासभर बोललो. तर बेसिकली तुमच्या कन्सल्टन्सी बद्दल थोडक्यात काय, तुमच्या कन्सल्टन्सी बद्दल किंवा रिक्रुटमेंट बद्दल काय सांगाल? हो, आर्यन HR सोल्युशन्स ही आपली कन्सल्टन्सी आहे. तब्बल 20 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. जर आर्यन HR सोल्युशन्स मधून जर तुम्हाला एखाद्या जॉब संधीबद्दल माहिती करून घ्यायची आहे, काउन्सिलिंग बद्दल, म्हणजे काउन्सिलिंग स्वतःची करिअर संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा. माझा ईमेल, माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि वेब ॲप्लिकेशन, वेब साईट जी आहे ती तुम्हाला साईकडून मिळेल. ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तो मेन्शन करेल आणि तुम्ही तसं संपर्क करून आमच्याशी संवाद साधू शकता. तर नमस्कार मंडळी, जसं दादाने सांगितलंय की त्यांची कन्सल्टन्सी लोखंडवाल्यामध्ये कांदिवली येथे स्थित आहे, म्हणजे आहे अवेलेबल. आणि कसं आहे माहिती आहे का, जर तुम्हाला नक्कीच जॉबची संधी हवी असेल, तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये जॉब हवा असेल, तुमच्या एक्सपिरियन्सच्या नुसार तुम्हाला जॉब हवा असेल, तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक टाकणार आहे. त्यावर तुम्ही तुमच्या नोंदणी करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. तर दादाची टीम नक्कीच तुम्हाला कॉल करेल. आणि इथेच आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद.